नमस्कार. जीवन आपल्याला मिळालं आहे, पण जीवन मिळवण्यासाठी आपण स्वतः काय प्रयत्न केलेत? अस्तित्वाने आपल्याला हे जीवन दिलंय, पण हे जीवन आपल्याला अस्तित्वाकडून एक उपहार स्वरूप मिळालेलं आहे. ती आपली गिफ्ट आहे आणि जीवनाचा हा अमूल्य उपहार, त्याची किंमत मरेपर्यंत आपल्याला कळू नये, हे खूप मोठं दुर्दैव आहे. जगण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे. जीवन तर आपल्याला मिळालं आहे, आपण काही न करता, आपण कोणते श्रम त्यासाठी घेतले नाही, कोणती मेहनत केली नाही, कोणते कष्ट घेतले नाही. पण जीवनात आल्यावर ज्या वेळेला आपला आयुष्य प्रवास सुरू होतो, आपल्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी आहे. जीवन आणि जगण्यातलं अंतर कळावं लागतं. जीवन मिळतं मोफत, जगणं शिकावं लागतं आणि जगणं हे प्रत्येकाला शिकावं लागतं. जसं जीवन आपल्याला मोफत मिळालंय, तसं जगणं मोफत नसतं. ती कला आपण विकसित करायची असते. ती बीजरूपात असते, पण ती विकसित करण्यासाठी आपल्याला श्रम घ्यावे लागतात, आपल्याला प्रयत्न करावे लागतात, आपल्याला कष्ट करावे लागतात, आपल्याला साधना करावी लागते. जीवन आणि जगण्यातलं अंतर कळावं लागतं. जीवन मिळतं मोफत, जगणं शिकावं लागतं. कित्येक वेळा जीवनामध्ये अडचणी येतात फार, यातच दडलेलं असतं आपल्या जगण्याचं सार. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेत, अडचणी आहेत, व्यवधान आहेत. पण एखादं संकट माझ्या समोर उभं ठाकलं, एखादी समस्या माझ्या समोर आली, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी मला स्वतःला प्रयत्न करावे लागतील. पण ती समस्या खूप गंभीर आहे, खूप मोठी आहे असं समजून जर मी हताश झालो आणि मी निराश झालो, मी दुःखी झालो, तर मला त्यातून मार्ग मिळू शकेल का? माझ्या निराश होण्याने, माझ्या हताश होण्याने, माझ्या दुःखी होण्याने त्या समस्येतून कोणताच मार्ग मला मिळणार नाहीये. उलट जर मी दुःखी झालो, कष्टी झालो, उदास झालो, तर त्यातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग देखील मला गवसणार नाही. हताश होऊन, निराश होऊन जीवन कुठं थांबतं? तुम्ही हताश झालात, तुम्ही निराश झाला, तरी जीवनाचा प्रवास कुठे थांबतो? तुमचं स्वास्थ्य चालू आहे, तुमचं जीवन तर चालू आहे, तुमचा जीवन प्रवाह, ती ऊर्जा अजून प्रवाहित होते आहे. त्यामुळे दुःखांना आणि समस्येला घाबरून जाऊ नका, त्याला सामोरे जावा. दुःखी, कष्टी, उदास होऊन, निराश होऊन त्यातून मार्ग तुम्हाला सापडणार नाहीये. तुम्ही जितके शांत राहाल, जितके सहजपणे त्या समस्येला, त्या व्यवधानाला, त्या संकटाला सामोरे जाल,
हसत खेळत, तेवढाच लवकर तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकेल. जीवन आणि जगण्यातलं अंतर कळावं लागतं. जीवन मिळतं मोफत, जगणं शिकावं लागतं. कित्येक वेळा जीवनामध्ये अडचणी येतात फार, यातच दडलेलं असतं आपल्या जगण्याचं सार. निराश होऊन जीवन कुठं थांबतं? मिळालेलं दुःख फक्त थोडंफार लांबतं. दुःखाच्याच पायवाटेने सुखाकडे जावं लागतं. सुखाकडे जाण्याची जी पायवाट आहे ना, ती दुःखाच्या अडथळ्यातूनच त्याचा मार्गक्रम तुम्हाला करावा लागणार आहे. ही दुःखाचीच पायवाट तुम्हाला सुखाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळं दुःखाला पाहून घाबरून तुम्ही जर प्रवास करायचाच थांबवला, तर त्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर जे सुख तुमची प्रतीक्षा करते, वाट पाहते, त्या सुखाला सुद्धा तुम्ही मुकाल. सुखाकडे जाण्याचा प्रवास हा नेहमी दुःखाच्याच पायवाटेने करावा लागतो. त्यामुळे जीवनातल्या दुःखाला सामोरे जा, त्याला घाबरू नका, त्याचा स्वीकार करा. कारण हे दुःखच तुम्हाला उद्याच्या सुखाकडे घेऊन जाणार आहे. वेदना टाळण्यासाठी नाही, झेलण्यासाठी असते. वेदना निसर्गाने, प्रकृतीने जे आपल्याला दिली आहे, ते खूप मोठं सौभाग्य आहे. कल्पना करा, तुम्ही चालता आहात रस्त्यात आणि अचानक एक काटा तुमच्या पायात रुतला किंवा एखादी कास तुमच्या पायात रुतली, तर तुम्हाला वेदना जाणवतात. पण या वेदना संदेश आहेत. ते तुम्हाला इशारा करतात आहे की शरीराच्या या भागामध्ये काहीतरी समस्या आहे. मग ज्यावेळेला ती वेदना जाणवते, तुमचा हात चटकन पायाकडे जातो, तुम्ही तो रुतलेला काटा काढून बाहेर फेकता किंवा ती काच काढून बाहेर फेकता. समजा तुम्हाला जर वेदनेची जाणीवच नसली असते, तर ती काच आत रुतली असते, त्यातनं ते रक्त वाहत गेलं असतं किंवा तो काटा शरीरात आत पायात रुतून राहिला असता आणि त्याचं सेप्टिक झालं असतं. पुढे काच रुतल्याने जे रक्त वाहून गेले, जी जखम झाली ती चिघळत राहिली असते. त्यामुळे प्रकृतीने तुम्हाला वेदना यासाठी दिली आहे की तुम्हाला तक्षण ती जाणीव व्हावी की तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी हे समस्या आहे. ती समस्या दूर केली की त्यात समाधान तुम्हाला मिळू शकेल. त्यामुळे वेदना ही टाळण्यासाठी नसते, ती झेलण्यासाठी असते. कारण वेदनेच्याच अंतरंगी खरी शांतता बसते. त्या वेदनेचा जर तुम्ही मार्गक्रम केला, तर तुम्ही तुमच्या समस्येपर्यंत पोहोचू शकता. आणि ती समस्या तुम्हाला सापडली की त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग पण सापडतो. तुम्ही डॉक्टरकडे जरी गेलात, तरी डॉक्टर तुमचे लक्षणं बघतो, पण जोपर्यंत निदान होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर उपचार केला जाऊ शकत नाही. वेदना हे तुमचं निदान करण्यासाठी एक व्यवस्था प्रकृतीने, निसर्गाने केलेली आहे. त्या वेदनेमुळे आपल्याला जाणवतं की माझ्या पोटात दुखतंय म्हणजे पोटात काहीतरी समस्या आहे, पायात दुखतंय म्हणजे पायात काहीतरी समस्या आहे, डोक्यात दुखतंय म्हणजे डोक्यात काहीतरी समस्या आहे. एकदा समस्येचं केंद्र आपल्याला कळलं की तिथं मग शोध घेऊन त्या केंद्रापर्यंत जाऊन त्या दुखण्याचा मुळासकट उपचार करता येऊ शकतो. त्यामुळे वेदना ही कधीच टाळण्यासाठी नसते, ती आपल्या चांगल्यासाठी असते, आपल्या भल्यासाठी असते.
आपल्या मदतीसाठी असते, आपल्या सहयोगासाठी असते. वेदना टाळायची नसते, ती झेलायची असते. वेदनेच्याच अंतरंगी खरी शांतता वसते. आनंद घ्यायचा असेल जर तुला जीवनाचा, स्वीकार करावा लागेल प्रेमाने आसवांचा. सावलीसाठी आधी वेळ्या ऊन सोसावं लागतं. सावलीसाठी आधी वेड्या ऊन सोसावं लागतं. जीवन मिळतं मोफत, जगणं शिकावं लागतं. भयंकर तापलेल्या उन्हात ज्यावेळेला तुम्ही प्रवास करत असता, कडक ऊन असतं, उन्हाच्या झळा तुम्हाला जाणवतात, तुमच्या शरीराचं तापमान वाढतं, तुम्ही घामेघूम होता. अशा प्रवासात जर कुठेच तुम्हाला आजूबाजूला सावली मिळाली नाही, दिसली नाही, तर तुम्ही हैराण होता. पण ज्यावेळेला एखाद्या वृक्षाची सावली तुम्हाला दिसते, तुम्ही क्षणभर तिथं विश्राम करता त्या सावलीत. ती सावली तुम्हाला स्वर्गीय अनुभव, आनंद देऊन जाते. पण हा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तो उन्हातला लांबचा प्रवास आधी करावा लागतो. जो व्यक्ती सावलीतच जन्मलाय, सावलीतच जगतोय आणि सावलीतच त्याचं सगळं जीवन प्रवास आहे, त्याला त्या सावलीची किंमत कळणार नाही. जो उन्हाच्या लांबवर प्रवास करून येतो, त्यालाच त्या सावलीची किंमत कळते. जीवन हे असं विरोधाभासी असतं. ह्या प्रवासातनं जात असताना प्रत्येक घटना, प्रसंग आपल्याला काही अनुभव देत असतात, आपल्याला काहीतरी शिकवत असतात आणि त्यातून धडे घेऊन आपण आपल्या पुढच्या आयुष्य प्रवास अधिक रंगतदार, उत्साहपूर्ण, आनंदपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समस्येलाच आपल्या इथं ताकद जो बनवतो, क्षणाक्षणाला तोच जीवन स्वतःचे घडवतो. एखादी समस्या आली तर त्या समस्येचं विश्लेषण करून ती समस्या आपली कमजोरी, आपली निर्बळता होऊ नये, आपली ताकद बनावी, आपली शक्ती बनावी, या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. समस्या आली म्हणून गर्भकळीत घेऊन हातपाय गाळून बसून राहिल्याने त्या समस्येवर कुठला उपाय तुम्हाला सुचणार नाही. त्या समस्येला सामोरे जाताना त्या समस्येलाच तुमची ताकद तुम्ही बनवायला हवी. ती समस्या तुमच्यासाठी यशाची पायरी बनायला हवी, अपयशाचं कारण नव्हे. आणि हे तुमच्या हातात असतं. तुम्ही जर प्रयत्न केलात तर ही समस्या तुम्हाला बळ देते, तुम्हाला ताकद देते, तुम्हाला शक्ती देते, तुमच्यामध्ये साहस निर्माण करते, जीवनाच्या नवीन संधी उपलब्ध करून देते, जीवनाचा नवीन दिशाशी तुमचं परिचय करून देते आणि तुम्हाला अधिक ऊर्जावान बनवते. या समस्येशी झुजतानाच तुमची खरी ताकद, तुमची शक्ती तुम्हाला जाणवते. तुमच्या आंतरिक दडलेल्या गुप्त अदृश्य बीज अंकुरित होऊ लागतात. त्या दडलेल्या सुप्त शक्ती जागृत होऊ लागतात. हे केवळ त्या समस्येला सामोरं गेल्यामुळेच होऊ शकतं. त्यामुळे समस्येलाच आपल्या इथं ताकद आपली बनवायला हवी. समस्येलाच आपल्या इथे ताकद जो बनवतो, क्षणाक्षणाला तोच जीवन स्वतःचे घडवतो.
काट्यांमुळे फूल वेड्या फेकून द्यायचं नसतं, फुलासंगे काट्यांनाही सजवायचं असतं. क्षण एक जगण्यासाठी रोज मरावं लागतं, जीवन मिळतं मोफत जगणं शिकावं लागतं. तुम्ही गुलाबाचं फूल बघा, त्याच्या अवतीभोवती काटे तुम्हाला दिसतील, पण ते काटे त्याच्या अवतीभोवती आहेत म्हणून त्या गुलाबाचं सौंदर्य कमी थोडी होतं. उलट ते काटे त्या सौंदर्यात भर घालत असतात, त्याच्या सौंदर्य जपत असतात, त्या सौंदर्याला त्या सौंदर्याच्या सुरक्षेसाठी तर ते असतात. त्या गुलाबाचं कोमलता, त्याची नाजूकता, त्याचं सुंदरता याच्या रक्षणार्थ ते काटे त्या गुलाबाला अवतीभोवती दिसून येतात. त्यामुळे तुम्ही काटे पाहून लगेच फूल फेकून थोडी देता. तुमच्या जीवनातही असंच होत असतं. ज्यावेळेला एखादा नकारात्मक घटना तुमच्या जीवनात घडते, एखाद्या नकारात्मक भावनेला सामोरे जावं लागतं, त्यावेळेला त्यात दडलेली सकारात्मकता शोधायला शिका. नकारात्मक घटना जीवनात घडली म्हणून तुमच्या मनाचा प्रभाव नकारात्मक विचारांच्या दिशेने घेऊन जाऊ नका. तुमची सकारात्मकता टिकवून ठेवा आणि पुढच्या पावलावर, पुढच्या वळणावर तुम्हाला जाणवेल की ज्याला आपण काटे समजत होतो, ते काटे तर फुलाच्या रक्षणासाठी होते, फुलाचं सौंदर्य जपण्यासाठी होते. तुमच्या जीवनातलं पण सौंदर्य जपण्यासाठी तुम्हाला काट्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे काट्यांमुळे फूल फेकून द्यायचं नसतं, फुलासंगे काट्यांनाही सजवायचं असतं. क्षण एक जगण्यासाठी रोज मरावं लागतं. तुम्ही पाहता, एक श्वास तुम्ही घेता तर दुसरा श्वास तुम्हाला सोडावा लागतो. तुम्ही श्वास घेतला आणि तो सोडलाच नाही बाहेर, तरी तुमचा मृत्यू आहे. आणि तुम्ही श्वास सोडला आणि घेतला नाही तरी तुमचा मृत्यू आहे. या विरोधाभासातनं तर जीवन फुलतं, विकसित होतं. एक गोष्ट तुम्हाला सोडावी लागते तेव्हा दुसरी मिळते आणि हा प्रवाह हा सतत चालू असतो. तुम्ही रोज रात्री झोपता म्हणजे तुम्ही मरताच एक अर्थी. एक झोप म्हणजे एक मृत्यूच आहे तुमची. आपण त्या मृत्यूमुळेच तुम्हाला दुसऱ्या जीवनाचं ऊर्जा, उत्साह, आनंद, शक्ती प्राप्त होत असते. त्यामुळे ज्यांची झोपमोड होते, ज्यांना झोप होत नाही, त्यांना लक्षात येतं की दुसरा दिवस किती अस्वस्थ आणि बेचैन आपला जातो. झोप तुम्हाला जीवनाला, जसं तुम्ही मोबाईलची बॅटरी रिचार्ज करता, त्यावेळेला रात्री झोपताना तुमचं जीवनाचं रिचार्ज होत असतं, पुढच्या जीवनाचं, पुढच्या आयुष्याचं. क्षण एक जगण्यासाठी रोज मरावं लागतं, जीवन मिळतं मोफत, जगणं शिकावं लागतं. शरीर म्हणजे दुःख पीडा, शरीर म्हणजे व्याधी. उपाय नाही कुठला ह्यास टाळण्यासाठी. म्हणूनच जाणावे आपण खऱ्या जीवनाला, आपणच ओळखावे सदा आपल्या मनाला. प्रकाशाआधी अंधारास ओळखावं लागतं, जीवन मिळतं मोफत, जगणं शिकावं लागतं. शरीर आलं म्हणजे त्याची पीडा आली, त्याचं दुःख आलं. शरीराचे आपले नियम आहेत आणि त्याला तुम्ही टाळू शकत नाहीत.
ते टाळणं कोणाच्याच हातात नाही. त्यामुळं जीवनाचं जे खरं रहस्य आहे ते जाणण्याचा तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. कारण शरीर आज आहे, उद्या नसणार आहे. जसं मनुष्य वस्त्र बदलतो, तसा आत्मा शरीर बदलत असतो. आत्म्यासाठी शरीर एक वस्त्राप्रमाणे तर आहे. मग त्या आत्मतत्वाला जाणण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे, जे बदलत नाही, जे शाश्वत आहे. त्या खऱ्या जीवनाला जाणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. आणि या गोष्टीसाठी कोणत्या गुरूची वाट पाहायची गरज नाहीये. तुम्ही स्वतः तुमच्या मनाला घडवू शकता. तुम्ही स्वतः तुमच्या मनाला ती दिशा देऊ शकता, ते वळण देऊ शकता, तसे संस्कार करू शकता. ध्यानाचं, साधनाच्या मार्गावर तुम्ही वाटचाल करताना स्वतःलाच चाक पडून स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्या मार्गावर एक एक पाऊल पुढे टाकू शकता. आपणच समजावे सदा आपल्या मनाला. आपणच आपल्या मनाला समजावून त्याला योग्य वळण देऊन योग्य दिशेला त्याला गतिमान करायला हवं. शरीर म्हणजे दुःख पीडा, शरीर म्हणजे व्याधी, उपाय नाही कुठला यास टाळण्यासाठी. म्हणूनच जाणावे आपण खऱ्या जीवनाला. आपणच समजवावे सदा आपल्या मनाला. प्रकाशाआधी अंधारास ओळखावं लागतं. ज्यावेळेला आपण साधनेची सुरुवात करतो त्यावेळेला लगेच प्रकाशाचा अनुभव नाही होत. आधी अंधार, काळोख अधिक प्रखर, अधिक गाढ होऊन आपल्या समोर येतो. आधी आपल्यातली नकारात्मकता बाहेर येते. आपल्यातले त्रुटी, आपल्यातले दोष अधिक प्रभावीपणे आपल्यावर हमला करतात. पण त्या अंधाराला घाबरू नका. त्या अंधारातनं प्रवास करा, कारण त्या प्रवासात पुढं गेल्यावरच तुम्हाला प्रकाशाचं दर्शन होणार आहे. प्रकाशाआधी अंधारास ओळखावं लागतं. अंधार म्हणून समजला तर आपला प्रकाशाचा शोध सुरू होतो. मुळात आपण जीवनाचा प्रवास संपत आला तरी अंधार जीवनामध्ये आहे याची जाणीवच आपल्याला होत नाही आणि प्रकाशाचा शोधच सुरू होत नाही. त्यासाठी प्रकाशाचा शोध सुरू होण्यासाठी अंधाराची ओळख आधी व्हायला लागते. आणि साधनेच्या पहिल्या टप्प्यावर, पहिल्या अनुभवाच्या वेगवेगळ्या वळणावर अंधारच तुमच्या समोर येतो आणि बहुतेक साधक या अंधाराला पाहून घाबरून पुढची साधनाच टाळतात. त्यासाठी अंधाराला घाबरू नका, अंधाराला सामोरे जावा, कारण हा अंधार तुम्हाला प्रकाशाच्या उगमस्थानापर्यंत घेऊन जाणार आहे. या जीवन प्रवासात इतकी सौंदर्य, इतकं सुंदरता आजूबाजूला आहे, पण आपण नेहमीच चुकीच्या आणि नकारात्मक गोष्टींकडेच पाहत असतो आणि खऱ्या सुंदरतेकडे आपलं लक्षच जात नाही. जीवन म्हणजे सुंदरता, गीत, संगीत, आनंद. पण या गोष्टीकडे आपल्याला लक्षच जात नाही. आपण म्हणतो जीवन म्हणजे दुःख, जीवन म्हणजे पीडा, जीवन म्हणजे कष्ट, जीवन म्हणजे अडचणी, दुःख, समस्या. पण जीवनाला डोळे उघडून पहा, नीट पहा, त्याचं निरीक्षण करा. जीवनाच्या कणाकणामध्ये सौंदर्य दडलेलं आहे. ते सौंदर्य वेचण्याचं, ते जपण्याचं, ते विकसित करण्याचा प्रयत्न करा. आणि जन्म मरणातला हा जो प्रवास आहे हा खूप रंगीत प्रवास आहे.
त्याला तुम्ही अधिक रंगतदार बनवू शकता, अधिक सुंदर बनवू शकता, अधिक आकर्षक, अधिक अ, चैतन्यमय बनवू शकता. पण हे तुमच्या स्वतःच्या हातात आहे. त्यामुळे जीवनाकडे आशावादी, सकारात्मक आणि विधायक दृष्टिकोनातनं बघायला शिका. जीवनाचा स्वीकार करा. जीवनाचा विरोध करू नका. जीवनाचा विरोध तुम्हाला कुठल्याही श्रेष्ठतम अनुभूतीपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यासाठी त्या अनुभवाचा, त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आधी जीवनाचा स्वीकार करावा लागेल. जीवन म्हणजे सुंदरता, गीत संगीत विसावा, जन्म मरणातील रंगीत हा प्रवास सदा घडावा. जीवन म्हणजे सौंदर्य, अमृताचे पान. पण जीवनाचं जे अमृत आहे ते प्राशन करण्यासाठी, ते चाखण्यासाठी आधी तुम्हाला विषाचा पण आस्वाद घ्यावा लागेल. अमृत त्याचा अनुभव नंतर, ज्यावेळेला विषाच्या चव चाखण्याचं साहस तुम्ही करता, त्यावेळेलाच तुमच्यातल्या अमृत तत्वाची जाणीव तुम्हाला होते. त्यामुळे ध्यानाच्या साधनेच्या अंतिम टप्प्यामध्ये मरणाचं भय अतिशय प्रगाढ होतं, पण त्याला सामोरे गेल्यावरच ते अमृताचं द्वार तुमच्यासमोर उघडलं जातं. आणि हे खूप अवघड नाही आहे, खूप सहज सरळ ही साधना घडते, होते. तुम्ही प्रयत्न करा. तुमच्याही जीवनामध्ये त्या अमृताचा स्वाद तुम्ही प्राप्त करू शकता. तो तुम्हाला लाभेल. एकाला लाभलाय, एकाने प्राप्त केलाय म्हणजे सगळ्यांनाच तो मिळण्यासारखा आहे. जो जो प्रयत्न करेल त्या प्रत्येकाला त्याचा आनंद मिळू शकतो अगदी सहजपणे. आणि मी प्रार्थना करतो की तुमच्या जीवनातही या अमृताचा स्वाद तुम्ही चाखावा आणि तुमचं जीवन अमृतमय बनून जावं. धन्यवाद.